मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. भारतीताई पल्लवीला म्हणतात की पल्लवी तू इथं कशी? तेव्हा वकील साहेब म्हणतात की तू हिला ओळखतेस का? भारतीताई म्हणतात की हो, मी जे फॅशन फेस्टिवल अरेंज करतेत ना त्यात विभावरी सूर्यवंशी आहे, त्यांचीही. तेव्हा पल्लवी म्हणते की त्यांची मी सून आणि त्या माझ्या चुलत सासूबाई. पण अहो, तुम्हा दोघांबद्दल मला काही माहीतच नव्हतं. घरी आला तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. भारतीताई म्हणतात की अगं तशी वेळच आली नाही आणि ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत ना. तेव्हा वकील साहेब म्हणतात की पण ही तसं मानत नाही आहे ना. तिला एक गोष्ट हवी होती म्हणून मुलीला पळवण्यापर्यंत हिची मजल गेली आणि सूर्यवंशी साहेबांवर आरोप करत होतीस. तू तरी दुसरं काय केलंस? आपल्या नातीला हिने किडनॅप केलं होतं. भारतीताई म्हणतात की अहो काय झालं तुम्हाला? असं का बोलताय तुम्ही? तेव्हा सिद्धी म्हणते की पल्लवीताई मला का पळवून घेऊन जाईन? तीच तर मला इथं घरी घेऊन आली आहे ना. तेव्हा वकील साहेब विचारतात की खरंच? तेव्हा सिद्धी म्हणते की हो, ही ताई खूप छान आहे. तिने मला खायला दिलं, प्यायला दिलं आणि थंडी वाजते म्हणून हे स्कार्फसुद्धा दिलं आणि मला इथं घेऊन पण आली. तेव्हा भारतीताई म्हणतात की पल्लवी तुझे खूप उपकार झाले गं. तू आमच्या नातीला वाचवलंस. हे तुझ्याबद्दल जे काही बोलले त्यासाठी मी तुझी हात जोडून माफी मागते. पल्लवी म्हणते की भारतीताई प्लीज, अहो तुम्ही मोठा आहे माझ्यापेक्षा, प्लीज असे हात जोडू नका. ज्यांनी चूक केली आहे त्यांना खरं तर वाईट वाटायला हवं आहे. अहो आणि सिद्धी तुमची नाते ह्याची काही कल्पनाच नव्हती मला. हे मला माहीत जरी असतं तरी तिच्यावर तेवढंच प्रेम केलं असतं मी, कारण माणुसकीचे संस्कार आहेत माझ्यावर. मला तुमच्याकडून जरी तो लिफाफा हवा असला तरी माणुसकी नाही सोडणार मी. हो, आणि मला हवा आहे तो लिफाफा, कारण त्यात असलेले पुरावे मला माझ्या नवऱ्याला दाखवायचे आहेत. तेही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी. तुमचे जे मोठे साहेब आणि मोठ्या मॅडम आहेत ना, ते माझ्या शांतनूचे मोठे काका आणि मोठी आई आहेत. मोठे काका काकू कसले ते वैरीच आहेत त्यांचे. शांतनूंची प्रॉपर्टी हडपण्यासाठी त्यांचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाहीत ते. अहो लहानपणापासून शांतनूंना खोटं नाटं सांगून सख्या आईपासून सुद्धा शांतनूंना तोडलं. आणखी बरंच काही केलंय त्यांनी आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाही माहिती आहे वकील साहेब. आणि तरीही तुम्ही अशा माणसांची साथ देताय आणि केवळ पैशांसाठी. भारतीताई म्हणतात की काय हो, हे खरं आहे का? तेव्हा वकील साहेब म्हणतात की तू गप्प बस भारती. पल्लवी म्हणते की वकील साहेब, तुमची नात काही तासांसाठी तुमच्यापासून लांब होती, तर एवढे हवालदिल झालात तुम्ही. ज्या आईला तिच्या मुलापासून इतके वर्ष लांब ठेवण्यात आलं, मुद्दाम तिच्यापासून तोडण्यात आलं, तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा जरा तरी विचार करा. तुमच्या मुलीच्या वयाची हो मी. तुमची मुलगी तिच्या नवऱ्याचं आयुष्य तुमच्याकडं मागते असं समजा. प्लीज मदत करा माझी. तेव्हा सिद्धी म्हणते की ताई तू नको ना गरडूस. आजोबा, त्या ताईला काय हवं आहे ते द्या ना प्लीज. आजोबा प्लीज. वकील साहेब आतमध्ये जातात आणि पैशांचा एक बंडल घेऊन येतात आणि पल्लवीला देतात आणि म्हणतात की हे घे, माझ्या नातीला सुखरूप घरी आणून सोडल्याबद्दल थँक्यू. भारतीताई म्हणते की अहो तुम्ही काय करताय? हे सूर्यवंशींची सून आहे ती, तुम्ही तिलाच पैसे देताय. पल्लवी म्हणते की भारतीताई त्यांना बोलून काहीच उपयोग नाही आहे. सगळ्याच गोष्टी पैशांमध्ये तोलणाऱ्या माणसांना प्रेम, माणुसकी याचं महत्त्व काय कळणार आहे? ती सिद्धीला म्हणते की सिद्धी बाळा येते हा मी, आणि लक्षात ठेव कधीच कोणाचा हात सोडून कुठं जायचं नाही, कळलं? हा तुझ्या पल्लवीताईचा नंबर. तुला कधीही वाटलं तर मला लगेच कॉल करायचा आणि पुन्हा असं करणार नाही असं प्रॉमिस कर मला. सिद्धीसुद्धा प्रॉमिस देते. वकील साहेब म्हणतात की झालं तुझं, जा आता. पल्लवी म्हणते की भारतीताई येते हां, आणि सिद्धीला बाय करून ती तिथून निघून जाते. इकडे शांतनू मात्र एरझारे घालत असतो, पल्लवीची वाट बघत असतो आणि तितक्यातच पल्लवीही तिथे येते. शांतनू पल्लवीवर भडकतो आणि म्हणतो की किती वाजले कळतंय का? आणि 9:30 वाजलेत. 8 वाजता लायब्ररी बंद होते आणि लायब्ररीमधून घरी यायला तुला 1.5 तास लागतो. का एवढा उशीर झाला? घरी कुणी वाट बघत असेल, काळजी करत असेल, याचा काहीच विचार करत नाहीस तू. हा काय हलगर्जीपणा आहे? मोठी आई म्हणते ते काय चुकीचं आहे? घरातल्या बायकांना स्वातंत्र्य दिल्यावर त्या अशाच घराकडे दुर्लक्ष करतात. काय चुकीचं बोलते ती? तू आज सिद्धच करून दाखवलंय सगळं. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याची किंमत आपल्याला कळायला नको का? किती पण वाजता घरी येशील? तुझा हा निष्काळजीपणा मला अजिबात आवडलेला नाहीये. पल्लवी म्हणते की अहो पण मला का उशीर झाला याचं कारण तरी मला विचारणार आहात की नाही? तेव्हा शांतनू म्हणतो की का उशीर झाला? पल्लवी म्हणते की मी वेळेतच बाहेर पडले होते. घरी यायला निघाले तेव्हा एक लहान मुलगी तिथं रडत बसली होती.
बिचारी घाबरली होती. तिला तिचं घरही सापडत नव्हतं. हरवली होती ती. घराचा पत्ता काहीच आठवत नव्हतं तिला. ID कार्डही नव्हतं तिच्याकडं. कसंबसं मी तिला घरी सोडून आले. घरी यायला मला उशीर होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला कॉलही केला होता. तेव्हा तुमचा फोन एंगेज लागत होता. नंतर माझा फोन स्विच ऑफ झाला कारण बॅटरी कमी होती. शांतनू, अहो त्या मुलीला आईवडीलसुद्धा नाही आहेत. तिच्या आजी आजोबांपर्यंत तिला सुखरूप पोहोचवल्याशिवाय मी इथं येऊच शकत नव्हते. या सगळ्या गडबडीत मला वेळ लागला आणि यायला उशीर झाला एवढंच. शांतनू म्हणतो, हो का? तेव्हा पल्लवी म्हणते, हो. मी हे सगळं शांतपणे सांगितलं असतं पण तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल तेव्हा ना. असं म्हणून पल्लवी तिथून रागाने निघून जाते. शांतनूला मात्र खूप पश्चाताप होतो. भारतीताई वकील साहेबांना म्हणतात की असं कसं वागू शकता तुम्ही? आपल्या मुलीसारखी आहे ती. तिनं आपल्या नातीला आधार दिला आणि सुखरूप आपल्या घरी आणून सोडलं. आणि तुम्ही कसे वागलात तिच्याशी? तिला तुम्ही पैसे ऑफर केले, मदतसुद्धा केली नाही तुम्ही तिला. वकील साहेब म्हणतात की कोण आहे तिला तुला माहिती आहे का? ती सूर्यवंशींची सून आहे ती. सूर्यवंशींनी आजपर्यंत आपल्याला किती पैसे दिले याची कल्पना आहे का तरी तुला? हे सगळं वैभव दिसतंय ना ते फक्त त्यांच्या पैशांमुळे. आणि हा लिफाफा तिच्या ताब्यात देऊन सूर्यवंशींसोबत कायमचं वैर घेणं मला परवडणार नाही. याच्यासाठी पैशांनी आंघोळसुद्धा घालायला तयार होतील सूर्यवंशी साहेब. इकडे आदिती मॅम प्रभाकर सरांना म्हणतात की अरे प्रभाकर, वाजलेत किती? पल्लवी अजून आलेली नाही आहे, बघायला हवं आपल्याला. प्रभाकर सर म्हणतात की मी बाहेर बघून येतो. तितक्यात पल्लवी तिथे येते. पल्लवीला बघून आदिती मॅम तर तिला मिठीच मारतात आणि विचारतात की कुठं होतीस तू? अगं किती उशीर, काळजी वाटत असते, तू सांग मला आधी कुठे होतीस तू? प्रभाकर सर म्हणतात की आदिती, अगं तिला बोलू दिलं तर ती बोलेल ना. पल्लवी सांगते की मॅम मी लायब्ररीमधून निघाले होते पण झालं असं, मला एक लहान मुलगी भेटली. आणि मग घडलेला सर्व प्रकार पल्लवी प्रभाकर सर आणि आदिती मॅमला सांगू लागते. ती म्हणते की मॅम आता बघा ना, म्हणजे ती लहान मुलगी हरवणं आणि मी तिला सुखरूप घरी पोहोचवणं आणि तिथं पोहोचल्यानंतर ती त्या वकील साहेबांची नात आहे हे मला कळणं. भारतीताई त्यांची बायको आहे, म्हणजे हे ना सगळं मला देवाचीच योजना वाटते. माझी आजी मला नेहमी म्हणायची की जे घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं. तसंच यामागे सुद्धा काहीतरी कारण असेल. आदिती मॅम म्हणतात की हे सर्व होऊनही तू माणुसकी नाही सोडलीस हे महत्त्वाचं. पल्लवी म्हणते की पण वकील साहेबांकडून माणुसकीची अपेक्षा करणं चुकीचंच आहे. मला नाही वाटत ते आपली काही मदत करतील. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की बाळा, मी तुला आधीच बोललो होतो, त्यांच्याकडून आपल्याला कोणतीच अपेक्षा ठेवता येणार नाही. तू त्यांच्यासाठी एवढं करूनही त्यांनी तुला पैशांची ऑफर दिली. याच्यातच त्यांची मानसिकता कळते ना. पल्लवी म्हणते की पण बाबा, मला भारतीताईकडून थोडीशी आशा आहे. या सगळ्या अंधारात प्रकाशाचा एक किरणही पुरेसा आहे आपल्यासाठी. आणि तो किरण भारतीताई आहे असं मला वाटतंय. कदाचित त्यांच्याकडून काही मिळेल आपल्याला किंवा त्या आपली मदत करू शकेल असं वाटतंय मला. माहीत नाही पण मला पॉझिटिव्ह वाटतंय. कदाचित तो लिफाफा आपल्या हाती लागेल. मोठी आई झोपलेली असते तेवढ्यात वकील साहेबांचा फोन येतो. मोठी आई म्हणते की काय कटकट आहे ही? हा वकील साहेब पैशांसाठी एवढा हापापलेला आहे? काही वेळ नाही, काळ नाही, जाऊ दे, उचलतच नाही असं म्हणून मोठी आई पुन्हा फोन ठेवून देते. वकील साहेब इकडं म्हणतात की मॅम फोन उचला. सूर्यवंशी साहेबांचाही फोन लागत नाही आहे आणि सूर्यवंशी मॅडमही फोन उचलत नाही आहे. त्यांची सून सगळ्या गोष्टींचा शोध घेत घेत इथपर्यंत येऊन पोचली आहे. आता ही गोष्ट त्यांना कळवायची कशी? मेसेज पाठवायचा म्हटलं तर मेसेज पाठवल्यावर पुरावा राहील, त्यामुळं मेसेज पाठवायला बंदी आहे. आता काय करावं बरं? सकाळ झाल्यावर मेघना तिच्या नवऱ्याचा शर्ट घेऊन रडत असते. तेवढ्यात पल्लवी तिला रडताना बघते. पल्लवी म्हणते की काय झालं मेघनाताई, तुम्ही रडताय का अशा? तुम्ही प्लीज बसा इथे आणि सांगा मला काय झालंय. मेघना म्हणते की हे मला सोडून अमेरिकेला निघून गेले. त्याला आज बरोबर 2 वर्ष झालीत. हा शर्ट मी साचवलेल्या पैशांतून अगदी उत्साहाने त्यांच्यासाठी आणला होता. पुढच्या आठवड्यात वाढदिवस असतो ना त्यांचा. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा अशी किती स्वप्न रंगवली होती मी. पण हा शर्ट गिफ्ट करण्यासाठी ते घरी नव्हतेच. ते आधीच माझा निरोप न घेता परस्पर अमेरिकेला निघून गेले. पल्लवी मेघनाला शांत करते आणि म्हणते की विनायक दादांवर तुमचं किती प्रेम आहे हे जाणवतंय मला. मला माहिती आहे प्रेमाची ताकद आपल्या माणसाला कितीही अंतरापासून आपल्या जवळ आणते. विनायक दादा जरी तुमच्यापासून दूर असले ना तरी तुमचं प्रेम त्यांना आपल्यापर्यंत नक्की घेऊन येईल. तुमचं नातं पुन्हा आधीसारखं होईन, खात्री आहे मला. फक्त तुम्ही तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा. तेव्हा मेघनासुद्धा पल्लवीचं ऐकते
पल्लवी प्रभाकर सरांच्या रूममध्ये येते तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की भारतीताईंकडून काही निरोप आला का तुला? पल्लवी म्हणते की नाही अजून, मला वाटलं होतं त्या फोन करतील पण अजून असं काही झालं नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की आपल्याला त्यांचा नंबर मिळू शकतो ना विभाकडून, मग आपण फोन करूयात. पल्लवी म्हणते की नाही नको बाबा, मोठे काका आणि मोठी आई कुठल्या थराला जाऊ शकतात याची कल्पना आहे आपल्याला. चुकूनही या गोष्टीची त्यांना भनक लागली ना तर विभा काकू ज्या फॅशन फेस्टिवलमध्ये भाग घेतात तो फॅशन फेस्टिवल वकील साहेबांची बायको अरेंज करतीये. जर त्यांना कळल्यावर विभा काकूंनाही त्रास होईल आणि वकील साहेबांच्या बायकोलाही. प्रभाकर सर म्हणतात की दादा तसा पण गावी गेलाय, वहिनींना ही गोष्ट कळून द्यायची नाही याची आपण काळजी घेऊच. पल्लवी म्हणते की नाही नको बाबा, घरातल्यांच्या काळजीपोटीच बोलतेय मी, उगाच कोणाला त्रास नको व्हायला. मला असं वाटतं की थोडी वाट बघूया, कारण त्या लिफाफ्यामध्ये काय आहे आणि कुठे या दोघांचाही आपल्याला अंदाज आलाय. आपण जर थोडी वाट बघितली तर नक्कीच काहीतरी घडेल असा विश्वासही वाटतोय मला. प्रभाकर सर म्हणतात की बरोबर आहे बाळा, तू म्हणते तसं आपण वाट बघूयात. इकडे शांतनू पल्लवी आणि मेघनाच्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा तिथं कोणीच नसतं. तो मनात विचार करतो, पल्लवी काल त्या लहान मुलीला तुझी गरज होती म्हणून तू बाहेर होतीस आणि त्यामुळेच तुला घरी यायला उशीर झाला, पण मी उगाच चिडलो तुझ्यावर. हे असंच होतं माझं, एकदम चिडतो आणि मग माझं मलाच वाईट वाटायला लागतं. तुझ्यावर रागवलो आणि रात्रभर मला त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं. तू कायम आनंदी राहावी असंच वाटतं, पण तू आनंदी राहावी म्हणून तुझ्यावर रागवतो ना. प्लीज मला समजून घे, बाकी सर्व जाऊ दे, आपलं नातं महत्त्वाचं नाही आहे का? ह्या सगळ्यात तेच कुठंतरी हरवून जाईल असं मला वाटतंय. हे खास तुझ्यासाठी आणले, काल जे झालं त्याच्यासाठी मनापासून सॉरी, असं म्हणून गिफ्ट आणि चिठ्ठी शांतनू रूममध्ये ठेवून जातो. नंतर पल्लवी रूममध्ये येते. पल्लवी गिफ्ट आणि चिठ्ठी बघते तर त्यात सॉरी लिहिलेलं असतं. ती विचार करते की शांतनूंनीच ठेवलं असेल हे, काल रात्री माझ्यावर रागवले आणि आता सॉरी म्हणताय. ती गिफ्ट उघडून बघते तर त्यात परफ्यूम असतो. ती म्हणते की वाव, आणि मग परफ्यूम ती अंगावर मारते आणि चिठ्ठीचे देखील. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, भारतीताई वकील साहेबांना म्हणतात की तो लिफाफा शोधताय ना. वकील साहेब म्हणतात की पल्लवी सूर्यवंशीला दिला तू तो लिफाफा. तेव्हा भारतीताई म्हणतात की हो. वकील साहेब मोठ्या बाईंना फोन करून सगळं सांगतात तेव्हा मोठी आई म्हणते की अहो सांगताय काय, पल्लवी तुमच्याकडे चोरी करायला आली होती का, तिच्याकडे गेलेच कसे हे कागद. ती मनात विचार करते की शत्रूच्या हातात कोलिक मिळाल्यावर तो काय गप्प बसणार नाही, आता तर मला काहीतरी करावंच लागेल. ती विकास नावाच्या व्यक्तीला फोन करते आणि म्हणते की विकास, माझं एक काम आहे आणि तुला ते काम करायचं आहे. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते योगेश मेश्रम, कैलास जाधव, मंदारवी बोधारे, नीलम गीते, स्नेहल वाघमारे, भास्कर दहाले, वंदना तांबडे, रवी कवडे, वामन दिवेकर, निकिता दोशी, गीता चंदेर, धनश्री देशमाने, रेश्मा भगत, लक्ष्मीप्रसाद सरदेसाई, सेजल नीलम, कैलास निकम, संजीवनी लहांकर, नारायण गायके, भाग्यश्री तांबे, अश्विनी मुंडे, संजय मोरे, सुनीता जोसाळकर, लक्ष्मीप्रसाद सरदेसाई, सेजल नीलम, कैलास निकम, संजीवनी लहांकर, नारायण गायके, भाग्यश्री तांबे, अश्विनी मुंडे, संजय मोरे, सुनीता जोसाळकर, अस्मिता पाठक, सचिन सावंत, माया गवळी. त्याचबरोबर आपल्या अजूनही काही मित्रांनी व्हिडिओला खूप छान कमेंट केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते योगेश मेश्रम, कैलास जाधव, मंदारवी बोधारे, नीलम गीते, स्नेहल वाघमारे, भास्कर दहाले, वंदना तांबडे, रवी कवडे, वामन दिवेकर, निकिता दोशी, गीता चंदेर, धनश्री देशमाने, रेश्मा भगत, लक्ष्मीप्रसाद सरदेसाई, सेजल नीलम, कैलास निकम, संजीवनी लहांकर, नारायण गायके, भाग्यश्री तांबे, अश्विनी मुंडे, संजय मोरे, सुनीता जोसाळकर, अस्मिता पाठक, सचिन सावंत, माया गवळी. त्याचबरोबर